हा सुवर्णयोग आज यवतमाळकरांना लाभणार आहे. या वर्षपूर्ती सोहळ्याला उपस्थित असलेल्या यवतमाळातले सर्व मान्यवर, माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल रंजन महिवाल, माननीय श्री निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेशजी खेवले, माननीय श्री किशोरभाऊ दर्डा, ज्येष्ठ कवी शंकर बडे, तसेच आर्यवैश्य समाज यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच महिला बँकेचे CEO माननीय अशोकरावजी कंचलवार, या सर्वांच्या उपस्थितीतच तसेच यवतमाळातले सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनींनो, साठी तो प्रयत्न करतो आभाळालाच कवेत गळण्याचा, आणि मग तो निर्माण करतो आपली स्वतःचीच एक तेजाळलेली पाऊलवाट, सगळ्या रुळलेल्या आणि मळलेल्या जगण्याच्या वाटा सोडून. तो आम्हाला नेहमी आवाहन करत असतो, आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडाना. मित्रांनो, अशा या स्वप्नवेड्यांसोबत आपणही 2 पावलं चालावं यासाठीचा हा छोटासा प्रयास. नाही CD दाखवल्यानंतर नाही तर मग एक पुस्तकाचं करून टाक ठेव. जे आहे त्याची 7वी आवृत्ती या ठिकाणी आज प्रकाशित होत आहे. त्याचं सुद्धा विमोचन मान्यवरांनी करावं असं मी विनंती करतोय. धन्यवाद मान्यवर. आनंदवनात जीवनाचं आनंद गीत गाताना दिसून येतात. याच सोबत बाबांनी अंध, अपंग, मूक, बधीर यांनाही स्वावलंबी. सिंदखेड राजा येथे अविनाश सावजी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात दिनांक 7 मे 1961 रोजी झाला. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी 10वी व 12वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव नोंदवून दाखविली. पुढे ते वैद्यकीय शिक्षणासह मिळविली. सामान्यपणे विद्यार्थी जीवनात आपण भविष्यात काय करायचे हे ठरवत असतो, पण डॉक्टर सावजींनी पालन केले. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा व्यवसाय न करण्याचे त्यांचे हे व्रतच त्यांच्यातील असामान्यतेची साक्ष देते. मला शरीराच्या रोगांचा डॉक्टर होण्यापेक्षा मनाच्या रोगांचा डॉक्टर व्हायला आवडते असे म्हणणारे डॉक्टर सावजी समाज हा एक सुद्धा महत्त्वाचा मान आहे. आणि आपण सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की कार्य केलेलं आहे. आणि या मालिकेतच आज आपल्यासमोर आपण ज्यांचा सत्कार करणार आहे, तत्पूर्वी मी या व्यासपीठावर विराजमान होती. कृपया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं आपण स्वागत करूया. आमंत्रित करतोय. आहे गोरगरीब लोकांकरता शववाहिका ज्या माध्यमातून त्यांचा मृत्यू यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात होतो, त्यांचे मृतदेह घरापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. एकाकी वृद्धांना मदत करणे आहे. असे बरेचसे कार्य त्यांच्या मार्फत घडत आहे. तर मी या ठिकाणी व्यासपीठावर व्हायलाच पाहिजे. सुद्धा सन्मान करावा. धन्यवाद आनंद भाऊ.
प्रयासची जी कार्याची मालिका आहे यामध्ये फक्त हेच सदर नसताना सुद्धा आपण बऱ्याचशा सेवी कार्याला प्रारंभ करतो आहे. गौरव अविनाशी प्रयासाचा. वाळवंटातील मरुद्यानासारखी काही माणसंच होतात आश्वासक भविष्याची शुभचिन्हे. ऐश्वर्याच्या प्रकाशाने दिपून जाण्याऐवजी त्यांना ऐकू येत. आजचा हा कार्यक्रम अतिशय स्मरणीय असा आहे आणि यवतमाळकर मंडळी किती भावनेने एखादी गोष्ट करतात सहभागी होऊन याचं हे एक दर्शन आहे. तुम्हा लोकांच्या ह्या सगळ्या प्रतिसादाला मी पहिल्यांदा सलाम करतो आणि ज्याला आम्ही इंटिग्रिटी म्हणतो. मी डॉक्टर कावलकर सरांकडे आत्ता गेलो होतो आम्ही लोक, तर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही आता भेट झाली त्यामुळे निघा आणि आपला कार्यक्रम 7 वाजता सुरू व्हायला पाहिजे. मग तिथे सुद्धा ते मला हे म्हणाले की मी मनाने इथे आहे आणि आपला कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. ही इंटिग्रिटी जी मी बघितली तर याला सलाम करायला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना सलाम करतो. आज अविभावांची मुलाखत आणि वहिनी इथे आहेत, दोघांची पण मुलाखत आम्हाला इथे घ्यायला मिळते आहे. तर मी आणि मनोज भाऊ हे जळगावहून आले, उत्कृष्ट निवेदक आहेत आणि फार चांगलं संचालन करतात. तर आमच्यासाठी पण ही अतिशय भाग्याची आणि लक्षात ठेवण्यासारखी आयुष्यभर अशी गोष्ट आहे. मूळ आपल्या मुलाखतीच्या कडे आपण वळू. मला अविभावांचे अनेक पैलू मी साधारणतः 22 वर्षापासून त्यांना ओळखतो. ज्यावेळेस ते माधानला होते ताराबेन मशरूवालांकडे आणि तिथपासूनचा हा प्रवास त्याही वेळेस मी बघत होतो की झपाटल्यासारखा हा माणूस सायकलनी वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये जाणं, पुस्तकं नेणं, अमरावतीमध्ये जे हृदयविकारासंदर्भात शिबिरं घेणं, लोकांना समजावून सांगणं, पायी पायी फिरणं, साधनं नसायचे, बसनी जायचे आणि अनेक उपक्रम सतत चालवत राहायचे. कुतूहल होतं पहिलेपासून की हा माणूस हे सगळं कशासाठी करतो. आजच्या जगामध्ये हे सगळं दुर्मिळ आहे. मी 2015 सालची गोष्ट बोलतोय आज. 2015मध्ये जिथे लोक 1.5 करोडच्या फ्लॅटसाठी पागलसारखे फिरतात आहेत, त्यांना दरवर्षी नवीन गाडी पाहिजे आहे आणि जे सतत बँक बॅलन्स आणि प्रॉपर्ट्या जमवण्याच्या मागे लागलेले आहेत, अशा जगामध्ये हा माणूस आहे. याच्यावर आमचा विश्वास काही बसत नाही, पण आता आम्ही बघतो आहोत. तर मी अविभावांना प्रश्न असा विचारतो की हा सगळा जो प्रवास तुमचा सुरू झाला त्यामध्ये तुमचं बालपणातला काही भाग आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला गेले त्यावेळेस तुम्ही मित्रांनी केलेले सगळे उपक्रम याबद्दल थोडी माहिती द्या. इथे सगळी तरुण मंडळी बसलेली आहेत, त्यांना तुमच्या प्रवासापासून बोध मिळेल. सगळ्यात गमतीदार गोष्ट अशी की 11 लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आणि ते मुलाखत द्यायला काही तयार होत नव्हते. आम्ही सगळ्यांनी कट रचला असं म्हणा तुम्ही आणि त्यांच्या मागे लागलो आणि अंतिमतः आम्ही त्यांना हे म्हटलं की नाही हे व्हायलाच पाहिजे. तर आज इथे सगळे संदीप भाऊ आहेत, सगळे आहेत, आनंद भाऊ आहेत, सगळ्या लोकांचे खूप परिश्रम आहे. तर तुम्ही प्लीज या प्रश्नाचं उत्तर द्या. नमस्कार. खरं तर आनंदानं आयुष्य भरून जावं तसं तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने हे संपूर्ण सभागृह भरून गेलं आहे. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, गझलकार गुलजार आणि किशोर कदमला आपण सगळेजण ओळखता. हे दोघेही अमेरिकेला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले आणि कार्यक्रम झाल्यावर रात्री एका नदी किनारी गप्पा मारत उभे होते. कलंदर दोघेही कलाकार असल्यामुळे गप्पा सुरू असताना मध्येच रात्री 2 वाजताच्या सुमारास सौमित्रने गुलजार साहेबांना प्रश्न केला नदीच्या पात्राकडे बघून, गुलजार साहब क्या आपको तैरना आता है?
गुलजार साहेब त्यांनी उत्तर दिलं, नहीं मुझे तो डूबना आता है. असं आयुष्य समरसून जगणारा माणूस आज आपल्या सोबत आहे. इतकंच नव्हे तर आपल्या आयुष्याकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन आमूलाग्र बदलणारा माणूस आज आपल्या सोबत आहेत, आदरणीय सावजी सर. अतिशय वेगळेपणाने ते आपलं आयुष्य जगत आहे. आल्हाददादांनी जो प्रश्न विचारला तोच मी त्यांना विचारतोय की वेगळेपणानं आयुष्य असं जगत असताना आपलं बालपण सुद्धा खूप वेगळं होतं का? नमस्कार सगळ्यांना. आज मला आनंद होतोय की एक 12वा कार्यक्रम, एक टप्पा आपल्या आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा नाही गाठलेला आहे. आणि हल्ली तसं पण बरंच सेलिब्रेशनचा माहोल असतो, त्यामुळे 10 दिवस 30 दिवस 100 दिवस तसं आपण म्हणूया की 12वा कार्यक्रम आहे. या निमित्ताने जरा मागे वळून बघण्याचं मला असं वाटते त्या सीडीमधनं खूप अतिशय सुंदर रीतीने आनंदने आणि त्या सगळ्यांनी केलेलं आहे. मला वाटतं एकदा आपण टाळ्या वाजवून परत सगळ्यांचं कौतुक करूया. पूर्ण 11 महिन्याचा प्रवास जे नव्हते सगळे सलग सगळ्या कार्यक्रमांना, त्यांना मला असं वाटते यातनं पाहायला मिळालं आपल्याला सगळ्यांना. आणि आता पुढच्या प्रवासाला आपण आणखीन सुरुवात करतोय. जसं सांगितलं की वर्तुळाचा प्रवास कधी संपत नसतो, तो चालूच राहत असतो अखंड. तर ते अखंड आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्यामुळे या टप्प्यावरती मी त्या अंगाने पण बघतोय जरा. आणि आत्ता आल्हाद आणि मनोज, म्हणजे आल्हाद तर या कार्यक्रमात एक आयडॉल म्हणून आलेला आहे, त्याच्याबद्दल आपण ऐकलेलंच आहे. मनोज पण जळगावचा अतिशय प्रसिद्ध सूत्रसंचालक आहे. जळगावच्या सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मनोज करतो. आणि तो पण खरं सेवांकूर परिवारातला घटक आहे. मूळचा विदर्भातलाच आहे. मूल त्याचं गाव चंद्रपूर जिल्ह्यातलं. आणि त्याच्या फॅमिलीमध्ये पण गांधी तुकडोजी महाराज यांचे सगळे संस्कार त्याच्या आजी आजोबा आणि त्या सगळ्या पिढीवरती आलेले ते मनोजमध्ये पण उतरलेले दिसतात. आणि एक आपल्या विदर्भातला एक मुलगा जाऊन तिकडे जळगावमध्ये खूप छान त्यांनी स्वतःचं नाव केलेलं आहे सगळं. तर त्यामुळे तो मनोज आज मुद्दाम आलेला आहे या ठिकाणी, कालपासून सोबत आहे. जो प्रश्न विचारला आल्हादने आणि मनोजनी बालपणाबद्दल, त्यासाठी मी अधेमध्ये कधीतरी असा उल्लेख झालेला आहे माझ्या बोलण्यामधनं येत गेलेला आहे. पण तरी सांगतोय की सिंदखेड राजा माझं गाव, मूळ गाव, जिजाबाईचं जन्मगाव जे आहे बुलढाणा जिल्ह्यातलं ते. आणि तिकडे लोअर मिडल क्लास फॅमिली, वडील एक 10वा वर्ग पास, आई 4था वर्ग पास, 4 बहिणी 2 भाऊ, 2 बहिणी मोठ्या, मी 3ऱ्या नंबरवर, 2 बहीण लहान आणि भाऊ लहान. आमच्याकडे घरी एक छोटं डिपार्टमेंटल स्टोअर म्हणता येईल त्या काळातल्या खेड्यातलं एक 5-7 हजार वस्तीचं गाव. आणि त्यामुळे एक छोटं दुकान जे होतं, दुकानात सगळ्याच वस्तू असायच्या. समोर दुकान, मागे राहणं, असं सगळा पार्ट होता. आणि त्या काळात साधारणपणे जशी परिस्थिती असायची तशी की मोठ्यांच्या पुढे फार काही बोलायची हिंमत नसायची. त्यामुळे वडिलांचा स्वभाव पण असा जरा करारी होता. ते हुशार होते अभ्यासामध्ये, पण आजोबांच्या आग्रहामुळे त्यांना परत व्यवसायात उतरावं लागलं. मध्यंतरी मग परत भाऊबंदकीच्या काळामध्ये त्यांना घरातनं बाहेर पडून निगेटिव्हपासनं सुरुवात करावी लागली. आणि त्या काळात अगदी डोक्यावरती कपड्याचे गठ्ठे घेऊन गावोगाव फिरत वगैरे असं त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली तरुणपणामध्ये. आणि हळूहळू मग थोडी स्थैर्य यायला लागलं. तर पण एवढंच होतं की ते जरा अभ्यास आणि या सगळ्याबाबत जरा जागरूक होते. शिवाय थोडेसे प्रयोगशील पण होते. त्यामुळे त्या छोट्या गावामध्ये अनेक गोष्टी ज्या काय पहिल्यांदा आल्यात त्या आमच्या घरात आल्याचं मला आठवते थोडंफार. की हापशी बोर त्यावेळेस जे होतं, आणि हापशी जी होती ती मला वाटते त्या बहुतेक त्या गावामध्ये आमच्या घरात पहिल्यांदा आली. पुढे बायोगॅस पण पहिल्यांदा वडिलांनी तयार केला. तर असे प्रयोगशील होते. अनेक विषयांमध्ये त्यांना रुची होती. अनेक अशा खटापटी त्या करत राहायचे सतत काही ना काहीतरी. अगदी शेती घे तर बैल घे, गाई घे, दूध काढ, सगळे व्यवसाय जवळपास ते करून चुकले. मला वाटते ती प्रयोगशीलता मला मिळाली वारशामध्ये कुठेतरी. आणि ती मग पुढे आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता आले. कदाचित त्याचं एक कारण ते असावं. बाकी असं सामाजिक पार्श्वभूमी वगैरे अशी काही नव्हती काही. खरं म्हणजे व्यवसाय
आणि ज्याला म्हणू बनिया वृत्ती साधारणपणे अशी जी होती घरामध्ये, त्यामुळे काही फार वेगळं बालपण होतं असं नाही. फक्त एवढंच की या सगळ्यांमुळे अभ्यासामध्ये जरा होतो हुशार, आणि या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या काय मिळत गेल्या त्याच्यामुळे मग 4थ्या वर्गामध्ये स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यामध्ये होतो, मग 7व्या वर्गात होतो, 10व्या वर्गात मेरिटमध्ये होतो, 12वीमध्ये पण गुणवत्ता यादीत होतो. वाचनाची सवय होती लहानपणापासनं. त्या काळात फार वाचायला मिळायचं नाही, त्यामुळे वर्तमानपत्राचे गठ्ठे किराणा सामान बांधून द्यायला असायची, तर ते काढून वाचायचं. नंतर मग त्या काळात जे काय डिटेक्टिव्ह पुस्तकं असायची, झुंजार, काळा पहाड वगैरे वगैरे, असे सगळे फालतू पुस्तकं वाचायचो. म्हणजे त्यांनी काही फार संस्कार वगैरेच्या दृष्टीने होतं असं नाही, पण मला वाटते कुठेतरी जरा आपलं काहीतरी वेगळेपण असावं असं वाटायचं. आता खूप आठवत नाही, पण मला तेव्हा आठवते की एक आमच्या काहीतरी समाजाचा कुठला तरी कार्यक्रम होता, आणि त्यावेळेस मी गेलो स्टेजवरती, आणि मला माहीत नाही पण मी अनाऊन्स टाकलं की बाबा मी काय हुंडा घेणार नाही आणि देणार नाही वगैरे. म्हणजे 10व्या वर्गात असताना, जेव्हा काही लग्नाचा काही विचारही नव्हता, असा 8वी-9वीत असतानाची गोष्ट आहे. दुसरं असं पण कुठेतरी होतं की नाही, आपल्याला जे काय करायचं ते आपल्या बलबुत्यावरती करायचं. थोडासा वडिलांचा थोडा हेकेखोर स्वभाव होता, आग्रही होते स्वतःच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये, आणि मग फार काही कोणाचं ऐकून घ्यायची नाही. तो हेकेखोरपणा थोडासा माझ्यामध्ये पण उतरला आहे, आणि तो मला उपयोगी पण पडतो आहे बऱ्याच बाबतीत. माणसाने काही बाबतीत जरा आग्रही राहिलं पाहिजे, आणि एकदा तशी इमेज तयार झाली की आणखीन सोपं होते. मग बाकी लोक फार त्रास देत नाही तुम्हाला, नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी झगडत राहावं लागते. त्यामुळे एकदा जर असं माहिती झालं लोकांना की बाई गॉन केस आहे, तर मग फार वाटायला जात नाही कोणी आपल्या, त्याचा फायदा होतो. तर तसा फायदा थोडासा झाला. लहानपणी अर्थातच काही असं फार नव्हतं, सामाजिक वगैरे असं काही पार्श्वभूमी कुठलीच नव्हती, पण एक अकॅडमिकली चांगला होतो. खेड्यात होतो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स नव्हता काही, काय म्हणू त्याला, स्मार्टनेस असा काही फार नव्हता. गावाच्या बाहेर कधी पडलो नाही, आणि त्या काळात वडिलांचं बोट धरून जायचं बा जे काय ते, असं सगळा प्रवास होता सगळा चालू. वाचनाचं वेड मात्र नक्कीच होतं त्या सगळ्या ह्याच्यात. वडिलांनी फक्त एवढंच की अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन देत गेले, आणि आग्रह पण राखत घेतले की गुणवत्ता यायला पाहिजे. मला आठवते की 10वीला मी 16वा होतो मेरिट लिस्टमध्ये. तेव्हा मेरिट लिस्ट निघायची, नागपूर आणि अमरावती बोर्ड एकत्र होतं, आणि 12वीला 28वा आलो. तर वडील नाराज झाले की नंबर घसरला तुझा. त्यांना अजिबात त्याचं कौतुक नव्हतं की फालतू आहे म्हणे, हे असं नाही व्हायला पाहिजे. ओके, असं आग्रही होते जरा त्या सगळ्या बाबतीत. पण हिशोबाच्या बाबत काटेकोर होते. तो हिशोबी पण मला आयुष्यात पुढे खूप कामी आला या सगळ्या ह्याच्यात. आई घरी असायची, बाकी सगळ्या गोष्टी घर सांभाळणं आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे घरची अशी विशेष त्या काळातली पार्श्वभूमी नव्हती. मला बरोबरीचे मित्र असे काही फार नव्हते तेव्हा. जे काय मित्र होते माझे ते सगळे सिनियर होते. म्हणजे आम्हाला असलेले शिक्षक माझे मित्र होते. आमचे एक तिथे मेडिकल ऑफिसर होते PSCला 10वीला असताना वगैरे, किंवा MSCBला काम करणारे एक सब इंजिनियर, अशी माझी मित्रमंडळी होती सगळी. तर त्या सगळ्या प्रवासातनं 10वी 12वी झालो. तर तोपर्यंत तर काही फार असं कळायचं नाही काय काय नाही. फक्त एवढंच की अकॅडमिकली चांगलं असल्यामुळे एक थोडीशी तेवढी एक सेल्फ इमेज चांगली होण्यासाठी त्याची मदत नक्कीच झाली त्याची सगळी. आणखीन एक गोष्ट जी मी अनेकदा शेअर करतो की 8वीत असताना एक छोटी विज्ञानाची प्रयोगशाळा माझ्या घरात होती, आणि ती अगदी भंगार वस्तूंमधून केलेली होती. अगदी लॅबॉरेटरीमधनं फुटक्या टेस्ट ट्यूब आणलेल्या 2-4, बीकर आणलेले, दुकानामध्ये मोरचूत कॉपर सल्फेट विकायला असायचं, नवसागर असायचं NH4Cl. आणि मग मला आठवते की 8वी 9वी 10वीत PCBचे बहुतेक सगळे प्रयोग मी माझ्या घरच्या घरी करून पाहिल्याचं आठवते, खेळ म्हणून. आणि मग त्याचा फायदा मला असं वाटते पुढे जे काय आयुष्यामधले प्रयोग केले, ती जी प्रयोगशीलता आहे जी वडिलांमध्ये पण होती, कदाचित जेनेटिकली आली असावी, आणि मग जे विज्ञानाचे प्रयोग करून पाहण्याची जी काय वृत्ती होती ती पण पुढे आली. म्हणून मी आत्ता हल्ली नेहमी म्हणतो पालकांना की आपल्या घरात मुलांसाठी एक छोटी विज्ञानाची प्रयोगशाळा जरूर असावी. एका ड्रेसपेक्षा जास्त पैसे नाही लागत त्याला. पण आज मी सगळीकडे फिरतो तर मला क्वचितच कोणाच्या घरामध्ये असं काहीतरी दिसतंय. प्रयोग जर नाही केले तर प्रयोगशीलता कुठे येणार आयुष्यात? मग तुम्ही सरळ एका रेषेने चालत राहणार फक्त. तर मला वाटते ती फार गरजेची आहे, आणि त्याचा मला फार उपयोग झाला पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्रवासात.
मला आणखी एक असा प्रश्न विचारायचा आहे सर, की तुम्हाला मी नेहमी आनंदामध्ये पाहिलं आहे, नैराश्यामध्ये किंवा दुःखामध्ये कधीच पाहिलं नाही. तुमच्याकडनं सातत्याने प्रेरणा मिळत असते. तर हा जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला कुठल्या गोष्टींमधनं मिळाला? आयुष्याकडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो आनंदाने, आणि लोकांसाठी असं काम केलं पाहिजे. मुख्यत्वे मी म्हणेल की 3 गोष्टी कारणीभूत ठरल्या या सगळ्यांसाठी. एक तर पुस्तकं, सगळ्यात पहिलं श्रेय मी पुस्तकांना देतो. त्यामुळे मी जिथे जातो तिथे पुस्तकं असतात माझ्यासोबत. आपल्या इथे नेहमी इथे काही पुस्तकं असतात. आज पण आहे या ठिकाणी. पुस्तकांमधनं जे आयडॉल भेटलेत त्याचा सगळ्यात जास्त परिणाम झाला असं मी म्हणेल. वाचनाची सवय जी होती अशी काहीतरी फालतू वाचायची, मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर थोडीशी ती कन्वर्ट झाली, थोडीशी बदलली दिशा. आणि बेसिक असं होतं की मी खेड्यातला आलेलो आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली. तेव्हा 3च मेडिकल कॉलेजेस होते आणि नागपूरचं सगळ्यात चांगलं मेडिकल कॉलेज मानलं जायचं सेंट्रल इंडियामध्ये. तर खूप सारे मुलं मुली इंग्लिश माध्यमातनं आलेली, शहरातनं आलेली, त्यांना छान बोलता यायचं, स्मार्ट होते बोलण्या वागण्यामध्ये. मी फारच गबाळा होतो. म्हणजे माझी आई म्हणायची की हा एवढा नेंबळट आहे की याच्या नाकावरची माशी हालत नाही. साधारणपणे अशी पर्सनॅलिटी होती. तर फार स्वतःला असं वाटायचं की आपण फारच गयेबिते आहोत, आपली काही लायकीच नाही, अवकातच नाही आपली काही कुठे. आणि मग त्यातनं कुठेतरी मला वाटते स्वशोधाची प्रक्रिया सुरू झाली की आपणही काहीतरी असलं पाहिजे. सेल्फ आयडेंटिटी ज्याला म्हणूया, तो जो क्रायसिस होता की स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करता आली पाहिजे. अकॅडमिक्सचा थोडासा फायदा झाला, मी जसं म्हणालो तसं, की गावात राहूनही चांगली गुणवत्तेमध्ये पास होता आलं, त्याचा नक्कीच फायदा झाला. पण मग त्या सगळ्या प्रवासामध्ये काही पुस्तकं मित्रांमुळे सेल्फ डेव्हलपमेंटची जी आहे, मला आठवते की डेल कार्नेगीची पुस्तकं त्यावेळेस बरीच प्रसिद्ध होती. त्यातले 2 पुस्तकं मला आत्ता पण आठवतात. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, की नाही, मित्र कसे जोडाल आणि दुसऱ्यांवरती प्रभाव कसा टाकाल. ओके. आणि दुसरं पुस्तक होतं हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. म्हणजे मनोजने जो प्रश्न विचारला की आनंदाने जगायला कुठे शिकलो, मला वाटते त्याची मुळं कुठेतरी त्या 2 पुस्तकांमध्ये पण आहे. ती पुस्तकं माझ्या टेबलवरती हॉस्टेलमध्ये पडली राहायची. तर बाकीचे सगळे दोस्त मित्र पुस्तकं पाहून हसायचे, है बोले अब तो ये किताब पढ़ के बिल्कुल बस बहुत दोस्त को का इसका जमावड़ा ही जमने वाला है बोले, बिल्कुल टिंगल उडवायची अशी सगळी. पण मग त्यांनी टिंगल उडवावी म्हणून मी मुद्दाम ते उघडे ठेवायचो असं की निदान असं तरी कोणीतरी हातात घेऊन चाळून तर पाहिजे निदान. तर मला अशी सवय होती जरा की काही गोष्टी स्वतःवर ओढवून घ्यायच्या. म्हणजे मग कोणी समजा आपल्याला हे करायला लागलं तर आपणच त्याच्या आधी प्रोॲक्टिव्ह होऊन आपल्यावरती ओढवून घ्यायचा. म्हणजे मग आपण परत आपली मान ताठ राहते. असं मी युक्ती जरा शिकलो होतो या सगळ्या पुस्तकांमधनं. तर त्या पुस्तकांपासून सुरुवात झाली. पुढे मग विवेकानंद वाचला, मग गांधी, विनोबा, साने गुरुजी, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि खूप सारी पुस्तकं वाचली. गोणी दांडेकरांनी त्या काळात आम्हाला खूप भुरळ घातली होती. गोणीदांची पुस्तकं सगळीच म्हणजे अतिशय वेड लावलेली त्या काळात. आणि बाकी पण मग खूप प्रचंड वाचनाची सवय होती. नागपूरला रामकृष्ण मठाची जी लायब्ररी होती ती अगदी आम्ही कोळून प्यालो त्यावेळेस. अगदी सगळं जे काय मिळालं ते वाचायचं. वाचनाचा स्पीड पण चांगला होता. त्या वाचनाचे सवयीचे अकॅडमिक फायदे पण झाले की 10वीमध्ये मराठी विषयात पहिला येऊ शकलो त्या वाचनाच्या सवयीमुळे. पुढे कदाचित एक्सप्रेशन सुधारलं. आणि आजही मला असं वाटते हा जो काय आम्ही बिघडलोचा प्रवास होतोय आत्ता, तो पण कदाचित त्या कुठेतरी थोडेफार तरी त्या वाचनाचे आणि पुस्तकांचे संस्कार आहेत असं मला वाटते. तर पहिली गोष्ट पुस्तकं, मला असं वाटते आत्ताही मी वाचत असतो. वर्षाला 20-30 हजार पानं काहीतरी वाचन असते. म्हणजे ही सगळी पुस्तकं अशी आहेत की जी मी स्वतः अनेकदा वाचलेली आहे, ज्याने माझं आयुष्य घडलेलं आहे असं मला वाटते. त्यामुळे ती पुस्तकं मी प्रिस्क्राईब करत असतो. दुसरा जो संस्कार झाला हे सगळं करण्यामध्ये, या वाचनामधनं जरा वेगळी दिशा जी मिळाली त्याच्यामुळे वेगळ्या वाटेने गेलेली माणसं जरा ती शोधायला लागलो जरा. आणि मग तशी माणसं सापडायला पण लागली. आता बरेचदा लोक मला असं विचारतात प्रश्न की तुम्हाला अशी माणसं कशी काय सापडतात. मला असं वाटते तो चष्मा हळूहळू डेव्हलप होत गेला. आणि मग त्या काळात सुरुवात जी झाली ती बाबा आमटेंपासून झाली. म्हणजे त्यातलं मोठं नाव, त्यातल्या त्यात जे होतं प्रसिद्ध नाव, मित्रांच्या सोबत मग पहिल्यांदा काहीतरी 1980-81 साली मित्रमेळावा व्हायचा शनिवार रविवारला. तर तिकडे गेलेलो 2 दिवसांसाठी आणि अशीच खूप मोठी माणसं आलेली 2 दिवसांमध्ये.
छान राम शेवाळकर त्याचं सूत्रसंचालन करायचे. बरोबर 4 वाजता सेकंड सॅटर्डे फेब्रुवारी की आता आनंदवन मित्रमेळाव्याची आपण सुरुवात करतोय. बरोबर इथे जसं 7च्या ठोक्याला आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा असतो तसं बरोबर 4च्या ठोक्याला कार्यक्रम सुरू व्हायचा. बाबांचा कॉट असायचा, ते बाबांना एक तर उभं राहता यायचं किंवा आडवं होता यायचं, त्यांना बसता नाही यायचं. तर आणि मग त्यात पु ल देशपांडे आणि खूप दिग्गज लोक यायची, कुमार गंधर्व आणि कोण कोण सगळे आत्ता नावं पण नाही आठवत, पण अशी खूप मोठी माणसं यायची. तर छान वाटायचं त्या सगळ्यांच्या सहवासात. हे दुरून पाहणं एवढंच फक्त, फार काही जवळ या लोकांच्या गेलो असं झालं नाही, पण मग त्याचा फायदा झाला. मग त्याच वर्षी मला असं वाटते सोमनाथला जो श्रमसंस्कार छावणी असते, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की दरवर्षी 15 ते 22 मे एक श्रमदान शिबिर असते सोमनाथला, चंद्रपूरच्या जवळ, मूलच्या जवळ. आणि त्याला एक 500-600 मुलं मुली सगळ्या महाराष्ट्रातनं, त्या काळात भारतातनं यायची, आता थोडं महाराष्ट्रापुरतं थोडं मर्यादित झालं पण असतात. आणि छान सकाळी 4 तास श्रमदान, दुपारी मग बौद्धिक सत्र अशी वेगवेगळ्या लोकांना भेटणं, आणि रात्री छान, त्या काळात आम्ही जंगलात भेटकायला जायचो, जंगल खूप होतं त्यावेळेस, धबधब्याखाली आंघोळ करायला जायचो. तर छान एक ग्रुप त्यातनं तयार झाला. त्यामुळे दुसरं जे आहे मला वाटते मग बाबा आमटे भेटले, मग यदुनाथ थत्तेंशी परिचय झाला. नवीन पिढीला यदुनाथ